नक्कीच चांगली लढत यावेळी मैदानावरती लढली जाते. लक्ष द्या, 4 षटकं आहेत, त्यासाठी 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत. याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. सुमित पत्रेच्या खांद्यावरती षटक क्रमांक पहिलं सोपवलंय. अलिबाग एक्सप्रेस, थळ एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, वेगाचा बोलबाला त्याच्याकडे आहे. अनेक वेळा आपण जर पाहिलं तर अनेक फलंदाजांना त्याने आपल्या गोलंदाजीवरती धारातीर्थी केलंय आणि तो सुमित पत्रे यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती समोर झालाय. समोर यंग टॅलेंट आपण अनिरुद्धला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती साहिल मात्रे, ज्याने या हंगामामध्ये आपण जर पाहिलं ना, अक्षरशः अलिबाग टेनिस क्रिकेट गाजवून सोडलंय. कोणतीही लीग स्पर्धा असू द्या, अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी त्यापासून झालेला त्याचा सुरुवात, त्याच्या खेळाला सुरुवात आणि तदनंतर साहिल मात्रे पुनश्च एकदा नाव एक तितकंच उदयास आलंय. त्यामुळे आज आपण जर पाहिलं ना, मैदानावरती एक तितकीच चांगली लढत मैदानावरती रंगली जाईल. पंचांचा इशारा लेट्स प्लेचा येतोय. लेट्स बॅटल बिगिन हिअर. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू सुमित पत्रे घेऊन सज्ज झालाय. आडवा बॅटने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अजिंक्य म्हात्रे तिथे तैनात आहे. सरळ त्याच्या हातामध्ये हा चेंडू जात होता. जिथे आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आडवा बॅटने खेळण्याचा इरादा, मनसुबा सर्व काही इथे दाखवलं होतं. वेगाचा बुलबादा असला म्हणून काय झालं, माझ्याकडे असणारी फलंदाजी मी वैयक्तिक करून दाखवणार, हेच मात्र इथं अनुरुद्ध दाखवतोय. वेगाने चेंडू आला, त्या वेगाने प्रत्युत्तर करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, परंतु ऐन वेगळेला आपण जर पाहिलं तर शॉट फॉरवर्डमध्ये असलेला खेळाडू यावेळी चेंडू अडवतोय आणि कोणतीही धाव त्या चेंडूवरती येत नाहीये. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती, यावेळचा चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करते. हे असणं गोलंदाजाकडे गरजेचं आहे. जेव्हा आपण पाहतो व्यावसायिक क्रिकेट किंबहुना जे चांगले गोलंदाज असतात ना, हे आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्याकडनं. प्रत्येक चेंडू मागे असणारं त्यांचं वैविध्यता, अर्थातच त्यांच्याकडे असणारं प्रत्येक चेंडूवरचं बदल हे पाहण्यासारखं असतं आणि नेहमीच म्हटलं जातं की मोठ्या खेळाडूंकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतं. ते आपण मैदानावरती पाहतोय. या वेळचा चेंडू कट केला जातोय. लेट कटचा फटका. क्षेत्ररक्षक थोडासा लेझी राहिला. जमीर बुखारी तिथे आपण पाहतोय तैनात होता. थोडासा शॉट पॉइंट मध्ये असताना तो थोडासा फंबल झाला आणि जोपर्यंत चेंडू अडवेल, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये फेकी करेल, तदवरती एक धाव कंप्लीट झाली. मग साहिल मात्रेला यावेळी स्ट्राईक एंडवरती आणलं जाते. साहिल मात्रे असा खेळाडू आहे ना, ज्यावेळी मैदानावरती खेळतो त्याचा 100% एफर्ट मला मी कसा देणार हे त्याला माहित आहे. आणि त्यावेळी आपण जर पाहिलं तर त्याचमुळे आपण जर पाहिलं तर शेवटच्या सामन्यामध्ये परुरपाडा संघाला त्याने पराभूत सुद्धा केलं होतं. यावेळचा पहिला चेंडू साहिल मात्रेसाठी. वेगाचा बोलबाला, परंतु फलंदाज चुकलाय, यष्टीरक्षक सुद्धा चुकलाय आणि तदनंतर चेंडू मात्र मार्गस्थ झालाय. सरळ लॉंग स्टॉप रिजनला यावेळी संजीवनी प्राप्त करणारा हा अफलातून चौकार. त्यावेळी आपण जर पाहिलं तर कालपेटला सगळं आग लावत गेला आणि लॉंग स्टॉप रिझन मध्ये 4 धाबा सुद्धा देऊन गेला. 4 धाबा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अशा वेळी आपण जर पाहिलं तर सरळ यष्टरक्षकाच्या दिशेने आणखीन एक चेंडू यावेळी दाखल केला जातोय, मार्गस्थ केला जातोय. चांगली गोलंदाजी यावेळी सुमित करतोय. समोर नौका खेळाडू आहे, आपल्याकडे अनुभव आहे. मग तो अनुभव आपण मैदानावरती कसा दाखवायचा, तर या रीतीने दाखवला जातो. हे सुमित यावेळी मैदानावरती दाखवते, कारण प्रत्येक चेंडूवरती वैविध्यता, कधी फुलर लेन, कधी लेग ब्रेक, किंबहुना आपण जर पाहिलं तर लेंथ बॉल यावेळी पिक करण्यासाठी भाग पाडलं जात आहे. परंतु आपण जर पाहिलं तर यावेळचा फटका सरळ खेळला एक्स्ट्रा कव्हरवरती. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवेल ना, तदवरती एक सिंगल मिळेल आणि पहिलं षटक संपल आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 5, माफ करा 6 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 धावा धावफलकावरती लागल्या. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकापासून सुरुवात झाली होती, परंतु सुमित पत्रेने सांगितलं माझ्याकडे असणारा वेग आज मी मैदानावरती पुनश्च एकदा तुमच्या समोर दाखवणार आणि तुमच्याकडे दम असेल तर त्या वेगाचा तुम्ही प्रत्युत्तर करा. मग मी तुम्हाला पुनश्च एकदा आणखीन वेग दाखवणार, त्याही वेगाचं प्रत्युत्तर करा असं सांगणारी ती गोलंदाजी आपण पाहिली. पहिलं षटक हे 6 धावसंख्येचं राहिलं, जिथे आपण पाहतोय एकही विकेट आलेलं नाही आहे, त्याला मात्र सफलता मिळालेली नाही आहे. परंतु आपण जर पाहिलं ना तर सुमित पत्रे असा एक गोलंदाज आहे, समोर कितीही चांगला फलंदाज असू द्या त्याला मात्र थांबून ठेवणारच, हे त्याचं एक ध्येय असतं. गोलंदाजी मागवती आपण जर पाहिलं ना तर
थळमधील आणखीन एक सितारा गोलंदाजी माकवती आणला जातोय. आर्यन खारकर आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक दुसरा हाताळते. पहिला चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा बॅटची लिडिंग एज सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. फलंदाज क्रमांक पहिला डगआउटच्या आश्रयाला परततोय. खेळाडू आपण जर पाहिलं तर अंडर-19 मधून सिलेक्ट झाले होते आणि त्याने आपण जर पाहिलं तर ISPL मध्ये चांगला खेळ सुद्धा केला. त्यामुळे आपण जर पाहिलं तर आज साहिल लुंगलेला तितकाच प्राधान्य सुद्धा दिलं जातं. किंबहुना आर्यनला आपण धरूया, ज्याने आपण जर पाहिलं तर अलिबाग टेनिस क्रिकेट अक्षरशः गाजून सोडलं. अर्थातच आपण जर पाहिलं तर पंकज जाधव ज्याने आपल्या संघामध्ये आर्यन खारकरला ठेवलं आणि तदनंतर रायगड प्रीमियर लीगचा तो सामना त्याने तिथे मात्र जिंकवला. गेल्या वर्षी किंबहुना यावर्षीची सुद्धा स्पर्धा आपण धरूया, जिथे गोलंदाजी करत असताना अक्षय पाटील मोन्याला त्याने चांगली साथ दिली होती रायगड प्रीमियर लीगमध्ये. यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर थोडासा रिच पासून दूर टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु आपण जर पाहिलं तर हा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून फेटाळला गेला. अवंत स्वरूपाची धाव यावेळी धावफलकावरती लागली आहे. एक धाव धावफलकावरती लागते, 7 धावा धावफलकावरती येतात. 7 ऑन स्कोर कार्ड. एक फलंदाज बाद. षटक क्रमांक दुसऱ्या धावफलकावरती किंबहुना प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा हवेत टोकलाय. आता सुमित पत्रेने चुकी केली आहे. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. आपण मोठे खेळाडू आहात आणि आज फिल्डर तुमच्याकडून अशा जर चुका होत असतील ना तर त्या होणं शक्य नाही आहे. कारण आपण जर पाहिलं तर तिथे झेल सुद्धा सुटला आणि तदनंतर एक सिंगल सुद्धा मिळते. एक धाव खूप महत्त्वाची असते. इथून जर धावा आल्या किंबहुना एखाद्या गोलंदाजावरती धावा आल्या आणि 30 धाव जर येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये महागडी ठरली तर किती वर जाऊ शकते हे अनेकांना माहित आहे. त्यामुळे इथून धावा वाचवणं सुद्धा गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. यावेळचा स्क्वेअर कट अप्पर कट केला जातोय. चांगला फटका दिमागदार रीतीने खेळला जातोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कटच्या माध्यमातून डीप थर्डमॅन वरती दाखल केला. याही वेळचा पुन्हा एकदा दिशा आणि दशा सुद्धा बदलवली जाते. सलगचा दुसऱ्या चेंडूवरती अफलातून स्ट्रोक. आता यावेळी आपण जर पाहिलं तर बिंदास क्रिकेट क्लब अगरसुरे का नाव दिलंय तर यासाठी समोर किती चांगला गोलंदाज असू द्या, बिंदासपणाने मैदानावरती खेळायचं हेच दाखवलं जात आहे. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळला गेला. क्षेत्ररक्षक अजिंक्य थोडासा बंबल झाला. बघा दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली असते, परंतु विवेक बंद करण्यात येते. मात्र फलंदाजाला थांबवलं, सांगितलं की एक ठीक आहे, एका धावसंख्येवरती आपण थांबू शकतो. एक धाव धावफलकावरती लागली गेली आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली. धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर 17 ऑन स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. 17 धावा जिथे आपण जर पाहिलं तर अनिरुद्धचा त्यामध्ये मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळाला. 3 चौकार आतापर्यंत पहिल्या इनिंगमध्ये आलेत. पहिल्या षटकामध्ये एक आला होता, आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये 2 आलेत. यावेळचा चेंडू थोडंसं शपलून खेळायचं होतं, परंतु पंच विनोद पाटील यांनी हेरलं आणि सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धाव नक्की धावफलकावरती लागेल. एकेरी धाव आपण पाहतोय धावफलकावरती लागली जाते आणि या एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या पुढे सरकते, 18 वरती जाऊन पोहोचते. 18 ऑन स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. जर्सी क्रमांक 17 आर्यन पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेवरती आणि त्याच लेंथवरती टाकला जातोय. बराचसा बाहेर वेगाने टाकला गेलाय, परंतु तुमच्याकडे वेग असून काही होत नाहीये. तुमचा टप्पा कसा आहे, तुमचं लाईन कशी आहे, किंबहुना तुमच्याकडे नियंत्रण कसं आहे, सर्व ओळखलं जातं. यावेळची पुन्हा एकदा एक धाव धावफलकावरती लागली जाते. 19 पर्यंत इथून धावफलक जात आहे. 19 धावा धावफलकावरती. 19 धावा आतापर्यंत आल्या. दुसरं षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना आपण मैदानावरती पाहतोय, त्यामुळे धावा बनवायच्या.
इथे धावा दुसऱ्या संघाला रोखायच्या सुद्धा आहेत. 2 षटकांचा खेळ आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून संपवला गेला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या अर्थातच बिंदास क्रिकेट क्लब आगरसुरे संघाची धावसंख्या आपण पाहतोय रीतीने मैदानावरती खेळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा फार एंडकडनं गोलंदाजी मागवती आपण जर पाहिलं तर अशांक साखरकर सज्ज झालाय. अशांकच्या खांद्यावरती षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर तिसरं सोपवलं गेलं. तिसऱ्या षटकासाठी आपण जर पाहिलं तर त्याला बोलवलं जातं. अशांक सुद्धा आपण जर पाहिलं ना तर तितका चांगला गोलंदाज आहे. समोरच्या फलंदाजांविरुद्ध चांगली गोलंदाजी करणं, अनेक वेळा त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. कधी सपाटून मार सुद्धा खालाय. हे सुद्धा त्याला विसरावं लागेल. हे तर हा त्याचा इतिहास राहिला. परंतु प्रत्येक मैदानावरती नव्याने येणं, नवीन सुरुवात करणं आणि समोरच्या फलंदाजांना थांबून ठेवणं हे त्याचं एक मूळ सूत्र राहिलं. त्यामुळे आता तिसरं षटक त्याच्या कर्णधाराने खांद्यावरती दिलंय. पहिला चेंडू यावेळी अप्परकट केला जातोय. चेंडू हवेत चालला. आर्यन चेंडू खाली आलाय. झेल पकडला गेलाय. अनिरुद्धला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता मैदानावरती रंगला होता. ठाणे रायगड संघाला एका चेंडूमध्ये 2 धावसंख्येची गरज असताना संस्कार द्यानेने केलेले ते मिस फील्ड आणि तिथे 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या होत्या आणि रायगड ठाणे त्या सामन्यामध्ये जिंकला सुद्धा होता. आपण युट्यूबच्या माध्यमातून 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून तो सामना पाहिला सुद्धा होता. थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहिलं होतं. या वेळचा चेंडू बसून खेळलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. चेंडू पुन्हा एकदा जाईल. वन बाउन्स बाउंड्री राऊटच्या बाहेर येतोय. चेंडू हेलिकॉप्टर लुक देऊन या फटक्याला अलॉंग द कार्पेट खेळलं. लॉंग ऑन वरतून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल शॉट मिड ऑफ वरती तदवरती एक सिंगल इथून मात्र भेटते. बघा अनिरुद्धने काय चुकी केली. शॉर्ट पिच चेंडू होता. आडवा बॅटने खेळला असता तर मिडविकेटच्या बाहेर षटकार मिळाला असता. परंतु तोच फटका त्याने कव्हर रिजनमध्ये मारण्याचा प्रयत्न घेतला आणि मनसुबा दाखवला आणि तिथे मात्र त्याला परतावं लागलं. स्वस्तात तो परतलाय आणि आता नवीन खेळाडू यावेळी आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. स्ट्राईक एंडवरती विवेक बनकर आलाय. यावेळी विवेकच्या बॅटमधून आसमानी टोला परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना चेंडू पकडला जाईल. झेल घेतला जातोय. आणखीन एक फलंदाज यावेळी मैदानाच्या बाहेर.
फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षक आदिल कुरेशी तिथे तैनात होता. कोणतीही चुकी न करता त्याने झेल पकडला आणि फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती फुलर लेनचा चेंडू यावेळी हाताला गेला. अर्थातच आपण जर पाहिलं तर यष्टांच्या मागे नागेश शीद आहे. थोडंसं आपण जर पाहिलं तर गोलंदाजांना तिथून आपण जर पाहिलं तर काहीतरी कानमंत्र दिले जात आहेत. या टप्प्यावरती चेंडू टाकायचाच आहे आणि तिथे एक्झॅक्टली चेंडू टाकला जातोय आणि तदनंतर आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव काढला जातोय. त्यामुळे हे षटक सुद्धा आता थळेश्वर मावी इलेव्हन एकविरा थळ संघासाठी सुखरूपपणे घडतंय. याही वेळचा चेंडू पडल्यानंतर बाहेर जाणारा पुन्हा एकदा पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिलं होतं, परंतु पंचांनी ही अपील सुद्धा फेटाळली आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर बघता बघता 3 षटकांचा खेळ यावेळी संपला आणि 3 षटकांनंतर आपण जर पाहिलं तर तिकडे धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा बीसीसीआय अगरसुरे संघाची धावफलकावरती लागली. अंतिम षटकात येणं बाकी. नाणेफेकी करण्यासाठी यापुढील होणारा तिसऱ्या फेरीचा सामना झिरेश्वरी झिराटपाडा विपक्ष गावदेवी झिराट या 2 संघांमध्ये तिसऱ्या फेरीचा सामना होईल. त्यामुळे विनंती करतोय झिरेश्वरी झिराटपाडा संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण पाहतोय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी जमीर बुखारी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. जमीरच्या खांद्यावरती षटक क्रमांक आपण पाहतोय हे 4थं सोपवलंय. तो चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळचा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण जर पाहिलं तर दिशा असे भटके तो अंपायर जीने दिए फटके. अवांतर स्वरूपाची धाव यावेळी धावफलकावरती लागते आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या पुढे सरकते. 25 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 25 धावा. 4थं षटक जिथे प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूचा खेळ वाईट स्वरूपात आलाय. यावेळचा स्ट्रोक सरळ बॅटने, परंतु हवेत बराच काळ अजिंक्य मात्र तिथे आहे. कोणतीही चुकी न करता झेल पकडला गेला. फलंदाज यावेळी आपण पाहतोय आशिष राज. भाग पाडलं जाते कारण प्रत्येक चेंडू हा आपण जर पाहिला तर गोलंदाजांच्या विरोधात एखादा तरी कोणता कडवं प्रश्न विचारणारा पाहायला मिळाला आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर आतापर्यंत जिथे फलंदाजींची गलटी आपल्याला पाहायला मिळाली 25 धावा धावफलकावरती लागल्या 4थं षटक चालू असताना. यावेळचा चेंडू आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हरवरती क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू चाललाय. एकच धाव इथून मात्र भेटेल. स्ट्राईक रोटेट होते. यावेळी स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहिलं तर आशिष आलाय. आशिषला इथून खेळ करावा लागेल. इथून मात्र आपण जर पाहिलं तर संघ आता आपण जर पाहिलं तर थोडासा अडचणीत सापडला. एखाद मोठा दुसरा फटका आला तर फायटिंग टोटल नक्की उभी होईल, परंतु मारावा लागेल. इथून मात्र इरादे स्पष्ट करावे लागतील. यावेळचा फटका हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा यश मात्र पोहोचलाय. आता सुद्धा चुकी नाहीये. झेल पकडला जातोय. आणखीन एक फलंदाज यावेळी तू चल. एकदा आपण पाहतोय चांगला स्ट्रोक आल्या आल्या पावलन मधून जसं काही सेट होऊन आलाय आणि त्या चेंडूवरती जाते फाइंडिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गवसनी घालणारा फटका, चौकार.
चेंडू पाहिला आला, तो आला, जिंकून घेतलं सारं काहीच असं दृश्य मैदानावरती आपण पाहतोय. सन्माननीय राहुलदादा भोईर आपल्याला विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते या तिसऱ्या फेरीच्या सामन्याची नाणेफेकी मैदान इथे केली जाईल टॉस बॉक्समध्ये. एका बाजूला जिरेश्वरी झिराटपाडा तर दुसऱ्या बाजूला गावदेवी झिराड असा सामना मैदानावरती रंगला जाईल. त्यामुळे या सामन्याची नाणेफेकी होते. मी राहुलदादा भोईर आपल्याला विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते तिथे नाणेफेकी केली जाईल. या षटकातील अंतिम चेंडू, यावेळचा चेंडू अलॉंग द कार्पेट पुनश्च एकदा खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अजिंक्य पोहोचलाय, वेगाने चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा तितक्याच रीतीने कंप्लीट होते. तिसरी धाव घेतली जाते का? आणि अशा वेळी तिसरी धाव घेत असताना तिसऱ्या पंचांकडे नक्की इथून मात्र रेफर केलं जात आहे. 2 धावा तर धावफलकावरती नक्की अडवतील. जिथे आपण जर पाहिलं तर मागच्या चौकारानेशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली होती, परंतु आता 2 आल्या किंबहुना 3 असल्या तर फायटिंग टोटल मध्ये थोडीशी वाढ होईल. तर नेक्स्ट मॅच साठी आपण येथे सन्मान्य रावशेट्टी भोईर आहेत. तर आपण पाहिलं 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या इनिंग मध्ये 4 षटकं, सेकंड इनिंग मध्ये 4 षटकं होती. तर आपण सामना सुरुवात देखील करणार आहोत. एका बाजूला आपण बघतो गावदी जिराटचा कर्णधार आदित्य खेडेकर, दुसऱ्या बाजूला देवेंद्र करमेळे आहेत. टॉस केला जातोय. दोन्ही संघांना समान शुभेच्छा देऊयात. सेमीफायनलची महत्वाची मॅच. आणि फलंदाज असेल ओ देवेंद्र, आपण टॉस जिंकला, येथे क्षेत्ररक्षण करणार आहात की फलंदाजी? थोडं वेळ सांगतो तुम्हाला. ठीक आहे, हरकत नाही. दोन संघांना शुभेच्छा देतोय. तर वळ्यात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला पहिलं मॅचचा मान करी ऋषिकेश पाटील. ओके, तर यावेळेस सन्मान्य राहुल शेट्टी भोईर आहेत. तर ऋषिकेश पाटील या ठिकाणी आपण त्यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात. ओव्हर टू यश. पहिलं सत्र संपलंय. शेवटच्या चेंडूवरती तिसरी धाव घेत असताना फलंदाज थोडासा एक इंचापासून दूर राहिला. अर्थातच आपण जर पाहिलं तर थोडीशी बॅट पुढे केली असती तर कदाचित तिसरी धाव सुद्धा मिळाली असती, परंतु शेवटच्या चेंडूवरती 2 मिळाल्यात. आणि आता विजयासाठी आपण जर पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्यात तब्बल 33 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 34 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. आउट होता, आउट बोललो मी.
देशाला खेळण्याचा प्रयत्न झालाय. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं ना तर पहिलं षटक मैदानावरती पाहायला मिळते जेथे बॉलिंग ट्रॅक वरती साहिल उतरलाय. स्ट्राईक एंड वरती सन्मित्र मात्र 34 धावांचं टार्गेट अचीव करायचंय. मॅच मध्ये बघूयात विकेट मैदानावरती येणार का. मात्र आउट ऑफ द ट्रॅक गोलंदाजी होती. पंचाचा निर्णय येईल. वाईट प्लस या धावा या ठिकाणी एक आणखीन एकदा मिळाली. धावा 3 धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपण पाहत आहोत. साहिल मात्रच्या माध्यमातून आलाय. आतापर्यंत जर आपण विचार केला धावा कमी आहेत असं मी म्हणेन. समोरचा संघ जर बघितला आपण अलिबाग टेनिस क्रिकेट मधील एक नामांकित संघ म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. बॅटची कडा घेतली होती. धाव येथे मिळणार नाही. क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि त्यानंतर मात्र जर आपण विचार केला ना तर सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर डॉट मैदानावरती आलाय. पहिलं षटक जिथे मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाला सुरुवात केली गेली. धावा फलकावरती 3 आल्यात. बॅटिंग पॉवर प्ले गोज ऑन इयर. साहिल मात्रची ही गोलंदाजी आहे ते सुरू आहे. एक चांगली गोलंदाजी म्हणून साहिलकडे आपण बघत आहोत. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा बघा डॉट हा निर्धाव मैदानावरती आलाय. या मॅच मध्ये जर आपण चित्र पाहिलं ना तर बिंदास क्रिकेट क्लब आगासो संघाला विकेट मिळाली तर मॅच बदलू शकते पाठक सर. मात्र नागेश स्थित मैदानावरती थांबले. सन्मित्र मात्रच्या बॅटमॅनना फटके आले तर मात्र मॅच बदलेल. धावा या ठिकाणी थांबतात त्या म्हणजे 3 धावा. पहिलं षटक जेथे मार्गस्थ असताना साहिलला आपण बघत आहोत. एक जबरदस्त गेम प्ले त्याच्या माध्यमातून आलाय. वळ्यात मॅचकडे तर या चेंडूवरती बघा चेंडूला पिक केलाय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा बाहेर येतो षटकार. साहिल मात्रेवरती हल्ला बोललाय. साहिलने या मॅच मध्ये आपण बघितलं कमबॅक करण्याची वृत्ती दाखवणार का. या चेंडूवरती पुन्हा एकदा बघा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क सीमारेषा पार. उत्तुंग वळतोय आपण मॅचकडे. साहिल वरती आक्रमण केलंय. धाबा मैदानावरती बनतायत त्या म्हणजे 15. 34 धाबा करायच्यात. नागेश सिद्ध बघा आणखीन एकदा आक्रमक चेंडू आलाय बाउंड्रीच्या बाहेर गेलाय सीमारेषा पार. बघा बॅक टू बॅक 3 षटकार मारले आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामना पूर्णतः बदलला. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती येत आहे. धावा येथे बनल्यात 21 आणि आता 13 धावांची रिक्वायरमेंट आहे. 34 धावा जिथे बनवायच्या होत्या तेथे आपण बघितलं 21 धावा मैदानावरती आल्यात. 34 रन रिक्वायर्ड असताना 4 षटकांचा खेळ असताना या मॅच मध्ये आपण बघतोय ना पहिल्या गोलंदाजावरती आक्रमण केलंय.
पहिल्या गोलंदाजावरती जर आपण बघितलं हल्ला बोलला, त्यानंतर मात्र मॅच पलटली. ब्लॉकआउट लाईन वरती चेंडू टाकला होता. समोर येथे क्षेत्ररक्षक उभा आहे, फिल्डिंग करेल तोपर्यंत बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा नागेश सिद्धला पाठवलं गेलं. षटक क्रमांक दुसरा मैदानावरती सुरू असताना जेव्हा अनिरुद्धला आपण बघत आहोत, बॉलिंग ट्रॅकवरती याला एक महत्वाची मॅच आहे. जिथे जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती धाव 1 आली. सामन्यामध्ये पाहिलं आपण 22 साल्यात 12 धावांची रिक्वायरमेंट आहे. 34 धावा तुम्हाला बनवायच्या होत्या. आणि यावेळेस पुन्हा एकदा आपण सामना बघितला ना तर एक महत्वपूर्ण लढत येथे तुम्हाला बघायला मिळेल. फटका आलाय, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय, सीमारेषा पार षटकार. अठ्ठावीस धावा 28 रन्स. तर या चेंडूवरती बघा फसवलं गेलंय, अनिरुद्धला विकेट मिळते या मॅच मध्ये. नागेश सिद्ध बॅक टू डेंजरस गेम प्ले बघितला आपण. सामन्यामध्ये जर चित्र बघितलं आपण तर रिक्वायरमेंट जर आता आहे ना तर इथे 7 धावांची, 6 धावांची म्हणजे एक षटकाराची गरज आहे. आणि मैदानावरती आलाय कोण, तो म्हणजे आदिल कुरेशी. फटका खेळला अगदी सहजरित्या. तिथे क्षेत्ररक्षक काय साहिल तैनात. फिल्डिंग जोपर्यंत करेल तोपर्यंत मात्र एक धाव घेतली गेली. सन्मित्र मात्रेला आपण बघतो या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी आलेत. सलामीसाठी नेहमी सन्मित्र मात्रे, त्यानंतर नागेश सिड या जोडीला आपण पाहिलं. 5 धावांची अजूनही रिक्वायरमेंट. मॅच मध्ये रोमांच प्रस्थापित करण्यासाठी येथे चमत्कार होणं सुद्धा महत्वाचं असेल. मॅच जवळपास जर आपण बघितली आपल्या काबूमध्ये, आपल्या तब्जामध्ये घेतली आहे पूर्ण. 1 साइडेड मॅच. फटका चांगला खेळला, गॅप मध्ये चेंडू जाईल, 1 बाउन्स, सीमारेषा पार येतोय. चौकार, धाबा 4. एका धाब्याची गरज आहे. स्विच इट मारण्याचा प्रयत्न केला होता. जेथे सरळ बॅटने धावा येत आहेत तिथे तुम्ही स्विच इट मारण्याचा प्रयत्न केलात. किंबहुना आपण जर पाहिलं तर या ठिकाणी षटकार लेवल धावा 33 बनल्यात. 50-60 बनल्या असत्या तर मॅच मध्ये बघायला सुद्धा एक वेगळी मजा वाटली असती. मात्र आतापर्यंत जेव्हा 33 बनल्या होत्या ना, एक लो स्कोरिंग मॅच मध्ये गोलंदाजी करताना समोर सुमित पत्रेने काय जबरदस्त गोलंदाजी केली. त्यानंतर आर्यन कारकर, त्यानंतर पुन्हा अशांक साखरकर, त्यानंतर जमीरच्या माध्यमातून बॉलिंग झाली आणि सर्व गोलंदाजांनी समोरच्या संघाला रोखून ठेवलं होतं. षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघतोय दुसरा मैदानावरती संपले. षटक क्रमांक तिसरं येईल. धावा 33 बनल्यात आणि आता मात्र केवळ एका धाब्याची आवश्यकता जेव्हा तुम्हाला आहे ना त्या मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती बघूयात आपण. हा चेंडू वाईड आला.